शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कापूस पिकाचं पहिलं खत व्यवस्थापन तुम्हाला करायचं असेल, लागवडीच्या वेळी जर तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं असेल, तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी घ्यायला पाहिजे याचीच माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला 2-4 खतं सांगतो, त्यापैकी कुठलीही एक बॅग तुम्हाला घ्यायची आणि कापूस पिकाचं व्यवस्थित असं खत व्यवस्थापन तुम्हाला करून घ्यायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता, तर तुम्हाला अवेलेबल झाला तर 10-26-26 ची एक बॅग घ्या. हे नाही मिळालं तुम्ही 12-32-16 ची एक बॅग घेऊ शकता. हे देखील नाही मिळालं तर तुम्ही 8-21-21 जे मादन कंपनीचं क्रॉपटेक येतं त्याची एक बॅग घेऊ शकता, किंवा हे देखील नाही मिळालं तर तुम्ही 14-35-14 देखील घेऊ शकता. आणि या 3-4 पैकी कुठलीही एखादा खताचा ग्रेड निवडून आपल्या कापूस पिकाला पहिलं खत व्यवस्थापन जे आहे लागवडीच्या वेळी करायचं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं असते की यामध्ये अन्नद्रव्याचा देखील समावेश आपल्याला करायचा आहे. यामध्ये मॅग्नेशियम आहे, फेरस आहे, झिंक आहे, बोरॉन आहे आणि मॅग्नीज आहे. हे 3-4 जे अन्नद्रव्य आहे ते कापूस पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरत असतात. तर आपल्याला हे कुठून मिळतील, तर आपल्याला यासाठी एकत्रित अन्नद्रव्य असणारा घ्यायचं आहे. वनिता ॲग्रोची एक 53 किलोची किट येते, ज्यामध्ये हे 5-6 अन्नद्रव्य आपल्याला मिळतात आणि चांगल्या पद्धतीच्या अन्नद्रव्याची पूर्तता देखील या किटच्या माध्यमातून होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिकाची जोमदार वाढ देखील आपल्याला सुरुवातीच्याच कालावधीपासून पाहायला मिळते. म्हणून आपल्याला या 4-5 ग्रेडपैकी कुठलीही एक ग्रेड घ्यायची NPKची आणि त्यासोबत 53 किलोची हे न्यूट्रिकिट टाकायचं आहे. ही जी किट आहे ती तुम्ही साधारणतः 53 किलोची 2 एकरासाठी याचा वापर करू शकता, जेणेकरून चांगल्या पद्धतीचं अन्नद्रव्याची पूर्तता होईल आणि या कापूस पिकाची जोमदार वाढ जी आहे ती सुरुवातीपासूनच होताना दिसेल. अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.